श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवन म्हणजे एक पान नसलेलं पुस्तक. त्यातली अक्षरं म्हणजे आपले अनुभव आणि त्यातून उमलणारा सुहास म्हणजे सुविचार. श्रोते हो, सुविचार म्हणजे एखादं वाक्य नाही, तर ते जीवनाचा गाभा आहे. ते मनाला दिशा देतात, डळमळणाऱ्या पावलांना स्थिर करतात, हरवलेल्या वाटेवर दीपस्तंभासारखे उभे राहतात. श्रोते हो, सुविचार हे एखाद्या उशेच्या किरणासारखे असतात, जे अंधार हटवून प्रकाश फुलवतात. मनुष्य किती संकटात असला, दुःखात असला, तरी एका योग्य विचारानं त्याच्या जीवनाची दिशा बदलते. आयुष्याची थकलेली वाट एका सुंदर सुविचारामुळं नव्या उमेदीनं रंगून जाते. कारण सुविचार म्हणजे जीवनाचं आरस पाणी प्रतिबिंब आहे. श्रोते हो, पानगळ होत असली तरी वृक्ष आपली मुळे घट्ट पकडून उभा असतो. त्याचं कारण काय? तर त्याची श्रद्धा, त्याचा आत्मविश्वास. तसंच आपलं मन संकटात कोसळू नये म्हणून सुविचारांची साथ हवी असते. सुविचार आपल्याला धीर देतात, संयम शिकवतात आणि मनुष्याला मनुष्य म्हणून जगण्याची ताकद देतात. श्रोते हो, कधी वाटतं आयुष्य थांबले, पण एखाद्या विचाराची झुळूक ही मनाला स्पर्शून जाते आणि पुन्हा चालायला प्रवृत्त करते. म्हणूनच म्हणतात, सुविचार म्हणजे जीवनाचा श्वास आणि त्या श्वासाशिवाय आयुष्याची ओळख अपूर्ण आहे. म्हणून श्रोते हो, सुविचारांचा अर्थ फक्त ऐकण्यात नाही, तर तो जगण्यात आहे. आपल्या वागण्या, आपल्या बोलण्यात, आपल्या कुटुंबाच्या संस्कारात, समाजाच्या हितात. जेव्हा सुविचार उतरतात ना, तेव्हा जीवनाचा खरा गंध प्रखडत असतो. श्रोते हो, सुविचार म्हणजेच जीवनाच्या प्रवासातले अनमोल सोबती असतात, जे आपल्याला जिवंत ठेवतात, सजग ठेवतात आणि सतत उजेडाकडे नेत असतात. बघा, पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. जीवनाची ट्रेन कधीच थांबत नाही. तिच्या प्रत्येक डब्यात आठवणी, आशा, वेदना आणि स्वप्न भरलेली असतात. कोणी मध्ये उतरतो, कोणी शेवटपर्यंत सोबत राहतो, पण गाडी मात्र पुढेच जाते. थांबवता येत नाही, मागं नेता येत नाही, फक्त प्रवास जगता येतो. स्वप्न ही फक्त झोपेत येणारी चित्र नसतात. ती डोळे उघडे असतानाही दिसतात आणि खरी असतात. तीच ज्याच्यासाठी आपण दिवस रात्र झगडतो. खरी स्वप्न तीच जी पूर्ण करण्यासाठी आपण रडतो, थकतो, पण हार मानत नाही. आयुष्य म्हणजे एक चालता बोलता धडा. जेवढा आपण वाचतो तेवढ्यापेक्षा जास्त ते आपल्याला शिकवतं. कधी गोड शिकवण, कधी कडू अनुभव, पण शेवटी तेच आपली खरी पदवी ठरते. कर्माचा खेळ मोठा अजब असतो. आज आपण जे पेरतो, उद्या तेच उगवून आपल्या अंगणात उभं राहतं. प्रेरणेत प्रेम असेल तर सावली देईल, अन्यथा काठीच वाढत असतात. काळजाचे घाव दिसत नाहीत, ते रक्त न वाहता मनातून ओघळतात. बाहेरून हसणारा माणूस आतून किती तुटलाय हे फक्त त्यालाच माहीत असतं. मन दुखावणं हे कुठल्याही जखमेपेक्षा खोल असतं. शरीरावरची जखम औषधानं भरते, पण मनावरची जखम वेळ, प्रेम आणि माफी या तिन्हींची गरज असते. बदनामी म्हणजे वाऱ्यासारखी, एकदा लागली की ती पसरायला वेळ लागत नाही, पण लोकांना विसरायला मात्र खूप काळ लागतो. म्हणूनच नाव राखणं हे सोनं सांभाळण्यापेक्षा कठीण आहे. माफ करणं ही कमजोरी नसते, उलट ती ताकद असते, जी आपलं मन हलकं करते. कारण माफ करून आपण दुसऱ्याला नाही तर स्वतःला मुक्त करत असतो. दुर्दैव म्हणजे जीवनाचं वळण. ते आपल्याला घडवू शकतं किंवा मोडू शकतं, पण जे लोक त्यातून शिकतात तेच नंतर
इतरांच्या जीवनाला दिशा देता. जिंदगी कधी सरळ रेषेत चालत नाही. कधी ती पर्वत चढायला लावते, कधी खोल दऱ्यात ढकलते. पण प्रवास थांबवला नाहीस तर गाठलेल्या शिखराचा आनंद घेऊ शकत नसतो. जीवनाच्या ट्रेनमध्ये खिडकीची जागा मिळाली तर दृश्यांचा आनंद घ्या, कारण पुढच्या स्टेशनवर कदाचित ती जागा कोणाच्या तरी हाती जाईल. स्वप्न पूर्ण होतात जेव्हा आपण त्यासाठी स्वतःला बदलतो. जग बदलण्याऐवजी स्वतःमध्ये बदल केला तर यश आपोआप दार ठोठावत असतं. कर्माचा हिशोब कधी चुकत नाही. तो न लिहिलेल्या खात्यासारखा असतो. पण प्रत्येक पान वेळेवर उघडतं आणि निकाल आपल्याच कृतीनं ठरतो. दुर्दैवाला शाप देण्यात वेळ घालवू नका, कारण तो वेळ तुमच्या पुढच्या संधीचं दार बंद करू शकतो. जिंदगी म्हणजे वाहणारं पाणी. थांबलं तर कुजेल, वाहत राहिलं तर झुळझुळ वाहणाऱ्या झऱ्यासारखं ते ताजं राहील. म्हणून प्रवास थांबवू नका. जगणं हे पैशाने नव्हे तर माणुसकीने श्रीमंत होतं. खरी संपत्ती आपल्या हृदयात असलेली माया आणि आपुलकी. मनाच्या दरवाजावर विश्वासाची कुलपं लावली की नातं आयुष्यभर टिकतं. नात्याचं सौंदर्य शब्दात नसतं तर विश्वासात असतं. दुःख माणसाला मोडत नाही तर घडवत असतं. जखमांच्या ठिकाणीच फुलं उमलत असतात. खरा आनंद मिळतो तो देण्यात, घेण्यात नाही, कारण देणाऱ्या हातात देवाचं अस्तित्व असतं. जगाला दाखवण्यासाठी नाही तर स्वतःसाठी चांगलं माणूस बना. आत्म्याची शांतता हीच खरी पूजा आहे. जीवनात मोठं होण्यापेक्षा चांगलं होणं आवश्यक आहे. मोठेपण विसरलं जातं, पण चांगुलपणा कायम स्मरणात राहतो. माणसाची खरी ओळख त्याच्या वागण्यात असते, शब्दात नाही. कारण स्वभाव हा आरशासारखा असतो, खोटं दाखवत नाही. हसणं म्हणजे फक्त आनंद नाही तर दुःखावर केलेलं सामर्थ्यशाली उत्तर आहे. हसणं ही आयुष्याची खरी ताकद आहे. जीवन म्हणजे स्पर्धा नाही तर प्रवास आहे, जिथं प्रत्येक थांबा एक नवं शिकवण देतो. प्रेम आणि आपुलकी हीच माणसाची खरी भाषा आहे. ती शब्दांशिवाय समजते आणि जगण्याला अर्थ देते.